एका सुंदर दिवसाची गोष्ट आहे. ॲलिस आपल्या बहिणीबरोबर सहलीला गेली होती. ताई तिचं पुस्तक वाचत होती आणि आपली ॲलिस कंटाळली होती. आणि तेवढ्यात तेथून एक पांढरा शुभ्र ससा गेला. तो ससा स्वतःशीच काहीतरी बोलत होता. ॲलिसला खूप विचित्र वाटलं की ससा बोलू कसा शकतो. सश्याने खिशातून एक घड्याळ काढलं आणि म्हणाला, हो किती उशीर झालाय मला. ॲलिस हे सगळं आश्चर्याने पाहत होती. तिला आणखी उत्सुकता वाटली म्हणून ती त्याच्या मागे जाऊ लागली. सशाने एका झाडाच्या छिद्रात उडी मारली. पाठोपाठ ॲलिसने सुद्धा उडी मारली. ती आत पडतच चालली होती, जशी काही एखादी खोल विहीर होती. ती खाली, आणखी खाली. खाली पडताना तिला बऱ्याच गोष्टी दिसत होत्या. सामान, खाण्याचे पदार्थ, बरंच काही. तिचं जणू विश्वच फिरत होतं. शेवटी ती एका खड्ड्यात जाऊन पडली. उडताच तिच्या समोर एक वरांडा होता, लांबच लांब. आणि ती चालू लागली. तिला अनेक दरवाजे दिसले जे बंद होते. अचानक ससा अदृश्य झाला. आता तिला काळजी वाटू लागली की ती बाहेर कशी जाणार. तेव्हाच तिला एका टेबलावर सोन्याची एक किल्ली ठेवलेली दिसली. ती किल्ली तिने त्या दरवाजांना लावून पाहिली, पण किल्ली खूप छोटी होती. इकडे तिकडे पाहिल्यावर एका पडद्याच्या मागे तिला एक लपलेला छोटासा दरवाजा दिसला. आणि त्यात किल्ली घातल्याबरोबर तिळा तिळा दार उघड म्हणत दरवाजा उघडला. आणि उघडल्याबरोबर ॲलिसने जे पाहिलं, वा, तिने पाहिली एक सुंदर बाग. पण ॲलिस तिथे जाऊ शकत नव्हती, कारण दरवाजा खूप लहान होता. ती जेव्हा पुन्हा आत आली तेव्हा टेबलावर एक बाटली ठेवलेली होती, ज्यावर लिहिलं होतं, मला पी. ॲलिस घोट घोट ते पिऊ लागली. जसजशी ती ते जादूचे सरबत पिऊ लागली, ती लहान लहान होऊ लागली. आता ती इतकी लहान झाली की त्या दरवाजातून बाहेर जाऊ शकत होती. पण जेव्हा तिने त्या किल्लीकडे पाहिलं, तिच्या लक्षात आलं की ती त्या किल्लीपर्यंत पोहोचूच शकणार नाही. ती रडू लागली. तेव्हाच तिला जमिनीवर एक केक दिसला आणि त्या केकवर लिहिलं होतं, मला खा. ॲलिसने त्या केकचा एक तुकडा तोडून खाल्ला. खाताच ती पुन्हा मोठी होऊ लागली. आता ती किल्ली तर उचलू शकत होती, पण त्या दरवाजातून जाणार कशी. ॲलिस खूप दुःखी झाली. ती पुन्हा रडू लागली. ती इतकी रडली की तिच्या अश्रूंची जणू नदी वाहू लागली. तेव्हाच तो ससा तेथून गडबडीत धावत गेला. ॲलिस ओरडली, कृपा करून थांबा, मदत करा. पण तो जातच राहिला. त्याने वळून देखील पाहिलं नाही. पण जाताना त्याचे हातमोजे आणि हातपंखा तेथेच पडला. ॲलिसने त्याचे सामान उचललं आणि जसा तिने पंखा फिरवला, ती पुन्हा लहान होऊ लागली. तेव्हाच ती घसरून तिच्याच अश्रूंच्या नदीत पडली. ॲलिस आणि अनेक प्राणी देखील त्या नदीत वाहू लागले. जेव्हा ते बाहेर पडले, सगळे भिजले होते. ॲलिसला पुन्हा तो ससा दिसला. सशाला वाटलं की ॲलिस त्याची मोलकरीण आहे. त्याने तिला त्याच्या घरी जाऊन त्याचे हातमोजे आणि हातपंखा आणायला सांगितला. ॲलिस जंगलात सशाच्या घरी गेली. आत जाताच तिला हातमोजे आणि हातपंखा सापडला. टेबलावर एक बाटलीही होती. त्याच्याजवळ पोहोचली तेव्हा तिने विचार केला, हे प्यायलं तर कदाचित मी नॉर्मल होईन. तिने बाटली उघडून जादूचे सरबत पिऊन टाकलं.
उलट ती इतकी मोठी झाली की घराच्या आत हलू पण शकत नव्हती. आता मी काय करू? पुन्हा नॉर्मल आकारात कशी येऊ? दुसरीकडे ससा ॲलिसची वाट पाहत होता. ॲलिसला घाबरून प्राणी त्या घरावर दगड फेकू लागले. जो दगड ॲलिस जवळ पोहोचत होता तो केक बनत होता. ॲलिस हा केक खाताच पुन्हा छोटी होऊ लागली. आता ती त्या घरातून बाहेर पडू शकली, पण यावेळी ती खूप लहान झाली होती. इतकी लहान की ती त्या झाडाझुडपांमध्ये हरवत होती. पुन्हा नॉर्मल कशी होणार ती? तिला दूरवर एक पपी दिसला. त्याचे लाड करण्यासाठी तिने त्याला बोलवलं. तो जवळ येताच तिच्या लक्षात आलं की ती किती लहान झाली होती. ती पपीच्या पायाखाली येता येता वाचली. ती धावत पळत एका मशरूमला जाऊन धडकली. त्यावर एक निळा सुरवंट बसला होता. ॲलिसने त्याला विचारलं की मी नॉर्मल कशी होऊ शकते. सुरवंट हसून म्हणाला, मशरूमची एक बाजू तुला मोठं करू शकते आणि दुसरी बाजू लहान. ॲलिसने एक छोटा मशरूमचा तुकडा खाल्ला. आता ती इतकी मोठी झाली की तिला तिचे पाय सुद्धा दिसत नव्हते. म्हणून नॉर्मल होण्यासाठी तिने दुसऱ्या बाजूचे मशरूम खाल्ले. दोन्ही बाजूंनी थोडे थोडे खाऊन शेवटी ती तिच्या नॉर्मल आकारात आली. दोन्ही बाजूंचा एक एक तुकडा तिने आपल्या हातात ठेवला. पुढे जाताच तिला एक छोटंसं घर दिसलं, पण त्याच्या आत जाण्याकरता तिला पुन्हा लहान व्हावं लागणार होतं. मशरूमचा तुकडा खाऊन ती लहान झाली. घरात ॲलिस किचनमध्ये पोहोचली. तेथे डचेस तिच्या मुलाबरोबर उभी होती आणि तेथेच एक मोठा बोका सुद्धा होता जो ॲलिसवर हसत होता. ॲलिसने पहिल्यांदा एक हसणारा बोका पाहिला. तुमचा बोका हसत का आहे? कारण हा चेशीर कॅट आहे, डचेस म्हणाली. तेव्हाच तो बोका अदृश्य झाला आणि डचेसचा मुलगा रडू लागला. डचेसने मुलगा ॲलिसकडे दिला. तू याला खाऊ घाल जोपर्यंत हा झोपणार नाही. मी राणी सोबत क्रॉकवेट खेळायला जाते. ॲलिसने मुलाला खाऊ घालायला सुरुवात केली. तेव्हाच तो बोका पुन्हा प्रकट झाला आणि हसत बोलू लागला. तुला मॅड हॅटर आणि मार्च हॅरला शोधावं लागेल, पण सांभाळून, ते दोघे विचित्र आहेत. असे बोलून चेशीर बोका पुन्हा अदृश्य झाला. ॲलिस रागाने त्याच्यावर ओरडली, हे सारखं सारखं दृश्य होणं प्रकट होणं बंद कर. चेशीर बोका पुन्हा आला आणि म्हणाला, ठीक आहे, मग मी हळूहळू गायब होतो. आधी शेपूट गेली, मग पोट आणि पाय. तो अदृश्य होऊ लागला. फक्त चेहरा राहिला होता. ॲलिस बाहेर गेली आणि तिला मार्च हेअरचं घर सापडलं. मार्च हेअर, मॅड हॅटर दोघे चहा पित होते. मार्च हेअरच्या कानांमध्ये गवत ठेवलेलं होतं. ॲलिसला कळलं नाही का ते, आणि मॅड हॅटरने एक टोपी घातली होती. एक उंदीर आरामात टेबलावर झोपला होता आणि हे दोघे त्याला उशीसारखे वापरत होते. ॲलिस येताच दोघे ओरडले की जागा नाहीये. ॲलिस म्हणाली, एवढी मोठी जागा तर आहे. मॅड हॅटर ॲलिसला विचारतो, तुला कावळा टेबल सारखा दिसतो असं का वाटतं? तू सांग. मला माहित नाही. ॲलिस या दोघांच्या बोलण्याने आणि प्रश्नांनी कंटाळली. ही सगळ्यात घाणेरडी मीटिंग होती.
ती म्हणाली. ॲलिसला एक दरवाजा दिसला एका झाडाच्या फांदीमध्ये. आत येताच तिला एक सोनेरी किल्ली दिसली. त्या किल्लीने एक बागेकडचा दरवाजा उघडला गेला. बाग खूप सुंदर होती. ही बाग होती क्वीन ऑफ हार्ट्सची आणि सर्व पांढऱ्या गुलाबांना लाल रंग दिला जात होता. सर्व लोक खेळातील पत्त्यांसारखे होते. ॲलिसने विचारले, का रंग देताय? सगळ्या पांढऱ्या गुलाबांना लाल? माळी म्हणाला, क्वीनला लाल गुलाब हवे होते, पण आम्ही चुकून सफेद गुलाब लावले. जर क्वीनला समजलं तर ती आम्हाला मारून टाकेल. तेव्हाच क्वीन ऑफ हार्ट्स तेथे आली. पहिल्यांदाच भेटलेल्या या मुलीला क्वीन ऑफ हार्ट्सने क्रॉकवेट खेळायला बोलवले. ॲलिसने असं क्रॉकवेट फील्ड कधीच पाहिलं नव्हतं. हेजहॉग्स बॉल बनले होते आणि माळढोक मेलेट्स. खेळाच्या मध्ये खेळाडू एकमेकांवर हेजहॉग्स फेकत भांडू लागले. त्यामुळे राणीला खूप वाईट वाटलं. ती रागाने ओरडली, सगळ्या खेळाडूंची डोकी उडवून टाकली जावीत. त्यांनी क्रॉकवेट पार्टी रद्द केली. तेव्हाच एक आवाज आला, कोर्टात केस सुरू झालीये. सगळे कोर्टाच्या दिशेने गेले. राणीच्या किचन मधून पाय चोरणाऱ्या जॅक ऑफ हार्टवर गुन्हा दाखल झाला. राणी घटनेच्या वेळी जॅक ऑफ हार्टला पकडू शकली नाही तर शिक्षा कशी देणार होती? जॅक ऑफ हार्ट्सला डांबून ठेवण्यात आलं होतं. सशाने एका कागदावरून वाचायला सुरुवात केली. एका रविवारी आमच्या क्वीन ऑफ हार्ट्सने स्वादिष्ट पाईज बनवले होते आणि जॅक ऑफ हार्ट्सने ते चोरून नेले. राजाने ओरडून सांगितले. पहिल्या साक्षीदाराला बोलवा. पहिला साक्षीदार होता मॅड हॅटर. तो बोलत असताना ॲलिस अचानक वाढू लागली. सशाने ॲलिसला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येण्यास सांगितलं. आपलं नाव ऐकून ॲलिस उभी राहिली. ती पुन्हा एवढी मोठी झाली होती की तिचा ड्रेस ज्युरीच्या बेंचमध्ये अडकला. तो बेंच उलटला आणि काही ज्युरी मेंबर्स पण पडले. राणीने ॲलिसला सगळं सांगायला सांगितलं, पण मला काही माहित नाही. ॲलिस म्हणाली, माहित नाही? हिचे सुद्धा डोके उडवून टाका. राणी ओरडली. ॲलिसने खंबीरपणे म्हटलं, तुमचे आदेश मी का पाळू? तुम्ही माझ्या राणी नाही. तुमचा माझ्यावर काही अधिकार नाही. ॲलिसने असे म्हटल्याबरोबर राणी, राजा आणि सर्व खेळातले पत्ते ॲलिसकडे उडू लागले. ॲलिसने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते ॲलिस भोवती भोवऱ्यासारखे फिरू लागले आणि तिलाही आपल्यामध्ये खेचू लागले. फिरून फिरून त्या खेळातल्या पत्त्यांसोबत ॲलिस जाऊन पोहोचली हिरव्या पाना फुलांमध्ये. त्याच बागेत तिच्या ताईने हाक मारली, ॲलिस उठ बरं आता. जेव्हा ती उठली तेव्हा तिच्या लक्षात आलं की हे सगळं एक स्वप्न होतं. अरे, हे स्वप्न होतं. ताई, मी सांगू तुला माझं स्वप्न? एक ससा जॅकेट घातलेला. आमची आवडती जलपरी. महासागराच्या पोटात खूप काही लपलेलं होतं, ज्याबाबत कुणालाच काही माहित नव्हतं. मोठमोठे व्हेल, खेळकर डॉल्फिन्स आणि इंद्रधनुष्याच्या सगळ्या रंगांची मासळी. त्याही पेक्षा खाली, जेथे सूर्याची किरण सुद्धा पोहोचू शकत नव्हती, तेथे होते खोल समुद्रातील राज्य. तेथील लोक अन्य प्राण्यांसोबत अतिशय प्रेमाने राहत होते. तेथील राजा
आपली आई आणि 6 मुलींसोबत राहत होता आणि समुद्रावर राज्य करत होता. राजाचे आपल्या मुलींवर खूप प्रेम होते. त्यांना भीती वाटत होती की कधी ना कधी जमिनीवरील लोक त्यांच्या मुलींना त्रास देतील, म्हणून ते त्यांना पाण्याच्या वरच्या स्तरावर पोहण्याची परवानगी देत नसत. सागराच्या बाहेर राहणारे सर्व मनुष्य वाईट आहेत. ते लोक वाईट का आहेत बाबा? कारण मनुष्य सागर खराब करून टाकतात आणि त्यामध्ये राहणाऱ्या जीवांना मारून टाकतात. आवडत्या जलपरीला जाणून घ्यायचं होतं की जमिनीवरील लोक कसे असतात. तिच्या बहिणींकडून ऐकलेल्या कथा पुरेशा नव्हत्या. तिची आजी सुद्धा तिला नेहमी मनुष्यापासून दूर राहायला सांगत असे आणि ती सी गेटमधून बाहेर तेव्हाच जाऊ शकते जेव्हा ती राजकुमारी बनेल आणि आपल्या बहिणी एवढी मोठी होईल. आवडत्या जलपरीने आपल्या बहिणींना बाहेर जाताना पाहिलं आणि निश्चय केला की ती देखील जाईल. पण कशी? ती डॉल्फिन सोबत हिमरन वेलला भेटायला गेली, कारण हिमरनला सी गेट मधून आत बाहेर जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. तिने हिमरनला आपली योजना सांगितली. बापरे, राजाशी कोण पंगा घेईल? पण हिमरन ऐकायला तयारच नव्हती. पण मग तिला तिच्या परिस्थितीची दया आली आणि तिची मदत करायला ती तयार झाली. हिमरन आणि डॉल्फिन सी गेटवर गेले. त्यांना पाहून शिपायांनी त्यांना जाऊ दिलं, कोणत्याही प्रश्नाशिवाय. तेथून खूप दूर गेल्यावर हिमरनने आपला मोठा जबडा उघडला आणि आतून निघाली आपली प्रिय जलपरी एरियल. एरियल हिमरनच्या मदतीने सागराच्या वरच्या पातळीवर गेली. तिने पहिल्यांदा हवेचा अनुभव घेतला आणि पहिल्यांदा निळं आकाश पाहिलं. किती सुंदर आहे. त्याच वेळी एरियलला संगीत ऐकू आलं. तिने पाहिलं जवळच एक बोट होती. तिने पहिल्यांदाच एक बोट पाहिली. ही बोट आहे ना, चल जाऊया. डॉल्फिन तिला सांगत होता जाऊ नकोस, पण ती दूर निघून गेली होती. वेगाने जात होती बोटीकडे. ही बोट एका राजाची होती. ते त्याच्या मुलाचा, राजकुमारचा वाढदिवस साजरा करत होते. त्यांना त्यांच्या मुलाचं लग्न लवकरात लवकर करायचं होतं, म्हणून तर सर्व अविवाहित मुलींना या पार्टीमध्ये बोलवलं होतं. हा तर राजकुमार आहे आणि मनुष्यही. डॉल्फिनने पुन्हा वॉर्निंग दिली. एरियलने राजकुमाराच्या चालीवर खूप छान गाणं म्हटलं. राजकुमारला आवाज खूप आवडला. तू लप एरियल, नाहीतर ते तुला पाहतील. डॉल्फिन म्हणाला. प्रिय जलपरी आणि डॉल्फिन दोघेही पाण्याच्या आत निघून गेले. सागराच्या गर्तेत, समुद्र राज्यामध्ये सागराची चेटकीन हे सर्व पाहत होती तिच्या क्रिस्टल बॉलमध्ये. आले ते दिवस. महासागराच्या राजाची मुलगी एका मनुष्याबरोबर तुफाना ये आणि उद्ध्वस्त कर सगळं. सागरावर तुझ्या शक्तीचा अंमल दाखव. हा 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 हा. चेटकिणीने असे बोलल्याबरोबर मोठमोठ्या लाटा राजकुमाराच्या बोटीकडे सरकू लागल्या आणि ती पठाराकडे जाऊ लागली. प्रिय जलपरीला हे पाहून खूप काळजी वाटू लागली. ही बोट तर आपटून फुटून जाईल. आपण त्यांना मदत करायला हवी. प्रिय जलपरीला बोटीजवळ पोहताना राजकुमाराची बासरी सापडली आणि मग दिसला राजकुमार बुडताना. ती त्याला ताबडतोब खेचत सागराच्या किनाऱ्यावर घेऊन आली.
राजकुमार शुद्धीवर आला आणि आपले हळूच त्याने डोळे उघडले. तू जिवंत आहेस, प्रिय जलपरी आनंदाने म्हणाली. दुरून एका कुत्र्याचे भुंकणे ऐकून ती भानावर आली. तिला समजले की ती कुठे आहे आणि तिने सागरात उडी घेतली. राजकुमाराचे एक सहाय्यक आणि एक राजकुमारी तेथे आले त्याला शोधत. एका मुलीने मला वाचवलं. हा आवाज यापूर्वीही मी एकदा ऐकला आहे. मी तिला पाहिलं नाही, पण आवाज खूपच गोड होता. प्रिय जलपरी पुन्हा खोल सागराच्या राज्यात पोहोचली होती. राजकुमाराची बासरी तिच्याजवळच होती. त्याच्याबद्दलच ती विचार करत होती. तेव्हाच राजा तेथे येतात आणि त्यांना ती बासरी दिसते. त्यांना पाहिल्याबरोबर कळतं की हे मनुष्याचे आहे. आमचे काही नियम आहेत आणि सर्वांनी त्याचं पालन करायला हवं, विशेषतः माझ्या मुलींनी. मी ऐकलंय तू एका मनुष्याला बुडण्यापासून वाचवलंस. मला वाचवावं लागलं, नाहीतर राजकुमार तेथेच मेला असता. एरियलने उलट उत्तर दिलं. बस झालं. मनुष्य वाईट असतात. त्यांचं जग आणि आपल्या जगामध्ये कोणताही संबंध स्थापित होऊ शकत नाही. रागाने फणफणत राजा निघून गेल्यावर एरियलने ठरवलं की आता तर करायचंच. एरियल सरळ सागराच्या चेटकिणीकडे गेली आणि तिच्याजवळ मदत मागितली. मदत तर ती करेल, पण त्या बदल्यात तिला तिची फी हवी, खूप महाग फी. मी एक औषध बनवेन जे तुला मनुष्य बनवेल. तुला 2 पाय देखील येतील. त्या बदल्यात मला पाहिजे तुझा आवाज. माझा आवाज? पण का? नाही म्हणत म्हणत शेवटी जलपरीने ते मान्य केलं, कारण तिच्यासाठी हे खूप आवश्यक होतं. लक्षात ठेव, 3रा दिवस संपायच्या आधी म्हणजे 4थ्या सूर्योदयापूर्वी राजकुमार तुझ्या प्रेमात पडायला हवा, नाहीतर तू पुन्हा जलपरी होशील. हा, 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 हा. एरियलने ते औषध घोटाघोटाने पिऊन टाकले. ती सागराच्या वरच्या बाजूला पोहत जाऊ लागली. हळूहळू तिला पाय आले, अगदी मनुष्यासारखे. डॉल्फिन सोबत ती सागराच्या किनाऱ्यावर पोहोचली. ती तेथे पोहोचल्याबरोबर राजकुमाराचे लक्ष तिच्याकडे गेले आणि तो तिच्याजवळ गेला. तू, आपण कुठेतरी भेटलो होत ना? हो, नक्कीच भेटलो. एरियल बोलू शकत नव्हती, पण तिने त्याची बासरी मात्र त्याला नक्कीच दिली. राजकुमाराने त्या दिवशी वाजवलेली धून पुन्हा वाजवली. एरियलने खूण केली की तिने ही धून यापूर्वी ऐकली आहे. हीच वाजवताना मी तुला पाहिलं होतं आणि तुझा आवाज ऐकला होता आणि तुम्हाला बुडण्यापासून वाचवलंस. मी तुलाच शोधत होतो. राजकुमाराला पूर्ण खात्री होती की ती मुलगी एरियलच होती जिने त्याला वाचवलं होतं. पण ती मुलगी एक जलपरी होती आणि तिचा आवाज खूप सुंदर होता. एरियल बिचारी इच्छा तर होती पण बोलू शकली नाही. आपला आवाज ती देऊन आली होती ना. राजकुमारला वाटलं की ती ही मुलगी नाही जिने त्याला वाचवलं. तरीही त्यांनी तिची मदत करायचं ठरवलं. राजकुमार प्रिय जलपरीला आपल्या महालात घेऊन गेला. राजाने लग्नाची तयारी करण्याचा आदेश दिला. ते आपल्या मुलाचं लग्न एका राजकुमारीशी करणार होते. बिचारी प्रिय जलपरी आता चुपचाप पाहण्याशिवाय काहीच करू शकत नव्हती. जोपर्यंत बोलणार नाही राजकुमाराला माहीत कसे होणार. तिला चेटकिणीचे बोलणे आठवले. लक्षात ठेव, 3रा दिवस संपायच्या आधी म्हणजे 4थ्या सूर्योदयापूर्वी राजकुमार तुझ्या प्रेमात पडायला हवा, नाहीतर तू पुन्हा जलपरी होशील. पाहता पाहता 2 दिवस संपून गेले. 3रा दिवस उजाडला. याच दिवशी राजा आणि राणी आपल्या राजकुमाराचे लग्न
शेजारील राज्याच्या राजकुमारीशी करायला निघून गेले. बिचारी एरियल राजकुमाराला सांगूच शकली नाही की तीच आहे ती जिला ते शोधत होते. राजकुमाराने मान्य केलं की जे काही त्याने पाहिलं होतं ते एक स्वप्न होतं. एरियलला फक्त एकच आशा होती, राजकुमारासाठीचं तिचं प्रेम. चौथ्या दिवशीचा सूर्य उगवणार होता. एरियलचं रडू थांबत नव्हतं आणि तेव्हा जणू काही जादू झाली. आधी तिच्या सर्व बहिणी आल्या आणि मग आली आजी. माझे प्रिय नाथ, आम्ही इथे आलो आहोत त्या चेटकिनीच्या कैदेतून तुला सोडवायला ग बाळा. आणि तेव्हाच तिचे पिता महासागराचे राजे प्रकट झाले. त्यांना मुलीचं दुःख पाहावलं नाही. एरियल, माझ्या लाडक्या कन्ये, तुझ्या आनंदाहून मोठं माझ्यासाठी आणखी काही नाही. जा माझ्या बाळा. राजाने आपले त्रिशूळ आजीच्या हातातील एका शंखावर फिरवले, ज्यात एरियलचा आवाज कैद होता. आता एरियलचा आवाज बाहेर आला. धन्यवाद आजी, धन्यवाद बाबा, तुम्ही सगळे किती चांगले आहात. हिमरल व्हेलच्या पाठीवर स्वार होऊन ते राजकुमाराच्या बोटीच्या दिशेने रवाना झाले. राजकुमार आणि राजकुमारीचे लग्न होणारच होते, पण इतक्यात राजकुमार अचानक थांबला. त्याला जलपरीचा मधुर आवाज ऐकू आला. तिला आपल्याकडे येताना पाहून न संकोचता राजकुमाराने सागरात उडी घेतली. मला माहित होतं ती तूच होतीस. आपले मित्र आणि कुटुंबाच्या मदतीने एरियलला तिचा आवाज परत मिळाला आणि राजकुमारही. पण आता ती जलपरी राहिली नाही. ती आपले जीवन जगणार होती मनुष्य बनून. एरियल आणि राजकुमाराचे जग वसले, मैत्री, शांती आणि प्रेमाच्या निरोपाबरोबर, जमीन आणि सागराच्या मधोमध. एके काळची गोष्ट आहे. खूप दूरवर दोन पक्के मित्र होते, जे आजूबाजूच्या शहरात राहत होते. त्यांचे नाव होते के आणि ग्रेडा. के आणि ग्रेडाने आपल्या अंगणात त्यांच्या प्रेमाची निशाणी म्हणून गुलाबाचे झाड लावले होते. हे गुलाबही त्यांच्या सोबतच मोठे होतील. थंडीचे दिवस होते आणि सगळीकडे बर्फच बर्फ पडत होता. आणि त्याच सोबत आता वेळ आली होती ग्रेडाच्या आजीकडून मजेदार गोष्टी ऐकण्याची. ही थंडी आणि हा बर्फ येतो तरी कुठून? खूप दूरवरून, आजीने उत्तर दिलं आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक देश होता, बर्फच बर्फ सगळीकडे. त्यांची राणी तिच्या बर्फाच्या महालात एकटीच राहत होती, जो तिने स्वतःच बनवला होता. ही स्नो क्वीन खूप सुंदर होती आणि स्वच्छही, अगदी बर्फासारखी. पण स्नो क्वीन मनाने दुष्ट होती आणि तिने त्या बर्फाच्या महालात अनेक गुपितं लपवून ठेवली होती. तिचा बर्फाचा आरसा देखील एक जादूचा आरसा होता. यामध्ये ती जगात कुठे काय चालले आहे सगळं पाहू शकत होती. तेव्हाच ग्रेडाला असं वाटलं की स्नो क्वीन खिडकीमधून त्यांना पाहते. के आजी, ती पहा, स्नो क्वीन खिडकीमध्ये. अगं, एखादं थंडीमुळे कुडकुडणारं मांजर असेल. आजी, ती स्नो क्वीन इथे येऊ शकते का? येऊ दे, मी तिला पटकन चिमणीमध्ये टाकून देईन. वितळून पाणी होऊन जाईल त्या वॉटर क्वीनचं. आपल्या बर्फाच्या आरशात स्नो क्वीनने पाहिलं की के काय बोलत होता.
तर तू मला चिमणीमध्ये टाकणार आणि वॉटर क्वीन बनवणार काय? माझ्या बर्फाच्या कणांनो, जा आणि माझ्या शक्तीने या मुलाला शोधा. त्याचे हृदय आणि डोळे मला हवेत. त्याच्या नजरेत वाईटपणा भरा आणि त्याच्या हृदयातून प्रेम हद्दपार करा. हळूहळू एक बर्फाचं वादळ ग्रेडाच्या घराजवळ जोर धरू लागलं. बर्फाचे कण त्याच्याकडे सरकत होते. बाहेर काय होतंय हे पाहायला केने खिडकी उघडली. तेव्हाच ग्रेडा ओरडली, के. पण उशीर झाला होता. हा, माझे डोळे, काहीतरी गेलं माझ्या डोळ्यात. आई ग, इकडे सुद्धा लागलं. आणि तेव्हाच बर्फाच्या कणांनी स्नो क्वीनचं काम करून टाकलं होतं. त्याच्या डोळ्यांना आणि हृदयाला जखम झाली होती आणि के बदलला होता. ग्रेडाने त्याला विचारलं की काय झालं, तर तो तिच्यावरच खेकसला. काही नाही झालं, मी बरा आहे, मला त्रास देऊ नकोस. केने ग्रेडाशी उद्धटपणे बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. ग्रेडाला काही कळत नव्हतं की तो असा का वागू लागलाय. के सकाळी सुद्धा उद्धटपणेच वागला जेव्हा तो त्याचे स्लेट काढत होता. ग्रेडाने विचारलं की कुठे जातोयस. तो तिच्यावर पुन्हा भडकला आणि आपल्या स्लेटवर बसून निघून गेला. ग्रेडा त्याच्यापर्यंत पोहोचूच शकली नाही. अचानक त्याच्या समोर स्नो क्वीन आली आणि के तिच्या मागे जाऊ लागला. ग्रेडा काहीच करू शकली नाही कारण ते अदृश्य झाले. स्नो क्वीन त्याला तिच्या बर्फाच्या महालात घेऊन जात होती. ग्रेडा खिडकीत बसून त्याची वाट पाहायची. दिवस महिने उलटले आणि थंडीचे दिवसही गेले, पण के आला नाही. स्वतःच काही करावं या इच्छेने ग्रेडा बाहेर पडली आपल्या मित्राला शोधायला, सोबत फक्त आजीने दिलेला आरसा घेऊन. बहादूर ग्रेडा रस्त्यात प्रत्येकाला विचारत होती की कोणी केला पाहिलं आहे का. फिरत फिरत ती नदीजवळ पोहोचली. जवळपास तिला कोणीच दिसलं नाही जे तिला के बद्दल सांगू शकेल. तिने नदीलाही विचारलं पण काही उत्तर आलं नाही. इतक्यात एक डोम कावळा तिच्याजवळ आला आणि म्हणाला, नदीकडे आहे उत्तर तुझ्या प्रश्नाचा, पण आधी तिला गिफ्ट द्यावं लागेल. ग्रेडाने तिचा आवडता नेकलेस काढून नदीला देऊन टाकला. तेव्हाच एक जादू झाली आणि एक बोट प्रकट झाली. ग्रेडाला वाटलं की नदीला तिची भेट पसंत पडली आहे आणि ही परत फेड आहे. ती चढल्याबरोबर बोट चालू झाली. बोट किनाऱ्यावर जाऊन थांबली. तिथे एक गुप्त बाग होती ज्यात फुलंच फुलं होती रंगबिरंगी. इतकी सुंदर बाग तिने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. पण काहीतरी गडबड होती. या फुलांना सुगंध नव्हता. ग्रेडाच्या दुसऱ्या बाजूने एक बाई तिच्याकडे येत होती. ही बागेची मालकीण होती. कशी आहेस बाळा? हसत तिने विचारलं. आणि अचानक तिला जाणीव झाली की तिच्या बागेतील फुलांना पुन्हा सुगंध येतोय. मला क्षमा करा, मी तुमच्या परवानगीशिवाय इथे आले. काही हरकत नाही बाळा, बरं झालं तू आलीस. कित्येक वर्ष झाली कुणीच आलं नाही माझ्या बागेत. तू एकटीच इथे काय करतेस? ग्रेडा बागेच्या मालकिणीला म्हणाली की ती तिच्या मित्राला केला शोधते. पण मालकीण म्हणाली की ग्रेडाच्या आधी कित्येक वर्ष तिने दुसरा माणूसच पाहिला नाही. अच्छा, असं असेल तर मला बोटीवर जायला हवं. केला लवकरात लवकर शोधायला हवं.
बागेच्या मालकिणीला असं वाटत नव्हतं की ग्रेडाने जावं, म्हणून ती खोटं बोलली. काय नाव म्हणालीस? कदाचित पाहिलं असावं कुठेतरी. ग्रेडाने तिला सगळं सांगितलं आणि जेव्हा बागेच्या मालकिणीने स्नोक्वीनचं नाव ऐकलं ती भडकली. स्नोक्वीन? तिचं नाव सुद्धा घेऊ नकोस. तिच्यामुळे माझ्या फुलांचा सुगंध नाहीसा झाला होता. मग अचानक तिला इच्छा झाली ग्रेडाची वेणी घालायची. ग्रेडाला काही कळेना की का, पण त्यांनी हट्टच केला. ग्रेडाला हे माहित नव्हतं की तो जादूचा कंगवा होता. या कंगव्यामुळे ग्रेडा सगळं काही विसरली. फक्त आनंद आठवत होता. बागेची मालकीण वाईट नव्हती. तिने असं चांगल्या हेतूने केलं होतं. जेव्हा ती झोपेतून उठली ग्रेडाला काहीच आठवत नव्हतं. ती इथे कशी आली, का आली, काहीच नाही. मग तिला 2 गुलाब दिसले बागेच्या मालकिणीच्या टोपीवर आणि काहीतरी आठवू लागलं. प्रेमापुढे कशाची जादू चालेल? तिला माहित नव्हतं की ती किती वेळ तिथे झोपली होती, पण तिच्या आवडत्या आठवणी परत आल्या होत्या. ती परत नदीजवळ गेली. बोट तर तेथेच होती, पण कुठे जायचं हे माहित नव्हतं. तेव्हाच एक कावळा तिच्याकडे आला. तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता आणि ग्रेडा त्याच्या मागे मागे चालू लागली. ते पोहोचले बर्फाच्या समुद्रात. तेथेच एका बोटीवर कावळा जाऊन बसला. ग्रेडा हळूच त्या बोटीपर्यंत पोहोचली. म्हणजे या बोटीने पोहोचणार का मी क्वीनच्या महालात? अचानक काही पायरेट्स तेथे आले आणि त्यांच्यापैकी एक पायरेट मुलगी ग्रेडाशी बोलली. तू तिथेच जाशील जिथे आम्ही जाणार, आणि आम्ही कुठेच जात नाही आहोत. त्याच वेळी स्नो क्वीन प्रयत्न करत होती की केने त्याचा भूतकाळ विसरावा. बरंच काही तो विसरला होता, पण ग्रेडा काही त्याच्या मनातून जात नव्हती. लवकरच तुझं हृदयही थंड करून टाकेल, मग काहीच लक्षात राहणार नाही. पायरेटला जेव्हा ग्रेडाकडून ग्रेडा आणि केची कहाणी कळली, ती म्हणाली की त्याला विसरून जा, कारण त्याचं बाहेर येणं अशक्य आहे. माझा खास मित्र आहे के, मी शोधूनच काढेन. पायरेट मुलीला हा हट्ट विचित्रच वाटत होता. खरं तर तिला वाटत होतं की तिने तिच्यासोबतच राहावं, तिची मैत्रीण बनून. पण ग्रेडा खूप हट्टी होती. त्याला तर मला वाचवायचंच आहे. तिला कुणीच मैत्रीण नाही, त्यामुळे पायरेट मुलीला ग्रेडाचा हा हट्ट खूप आवडला आणि ती तिच्यासोबत जाऊ लागली. दुसऱ्या दिवशी ती तिच्यासाठी एक रेनडियर घेऊन आली. ही संपूर्ण स्नो राज्यातील गतिशील रेनडियर होती आणि ती ग्रेडाला रस्ता दाखवणार होती. वचन दे की तू त्या स्नो क्वीनला पकडशील आणि माझ्या बोटीलाही वाचवशील. वचन देते, मी परत नक्की येईन. रेनडियरवर बसून ग्रेडा जात होती. तिला आधी जाणून घ्यायचं होतं की स्नो क्वीनला हरवायचं कसं, आणि रेनडियर सुद्धा सांगणार होती. खूप चालल्यावर ते उत्तर टोकाला पोहोचले. तेथे त्यांना एक म्हातारा माणूस भेटला. म्हणजे तू तो आरसा घेऊन आलीसच, हो ना? ग्रेडाला काहीच समजलं नाही आणि त्यांना आरशाबद्दल कसं माहीत, पण तिला हे माहीत होतं की ती योग्य जागी आली आहे. तिने त्यांना तो आरसा दाखवला. म्हणजे मी स्नो क्वीनला यानेच हरवणार. हा तर जादूचा आरसा आहे. यामध्ये सत्य दिसतं, फक्त सत्य. मग ते सत्य भले कुठेही लपलेलं का असेना, हा ते दाखवतो. प्रेमापेक्षा जास्त शक्तिशाली काहीच नसतं. त्यामुळे खरी शक्ती तर तुम्हा सर्वांच्यात आहेच, प्रेमाची शक्ती. त्यांच्यामुळे ग्रेडाला माहीत झालं
की स्नो क्वीन कोण होती. जर त्याने खरं दाखवलं तर ती तिला हरवू देखील शकते, कारण आधी स्नो क्वीन सुद्धा एक चांगली मुलगी होती, प्रेमाने ओतप्रोत भरलेली. जेथेही ती हात लावायची फुले फुलायची आणि तिच्या हास्यात सूर्याची चमक होती. ती एक खूप आनंदी मुलगी होती. तिचं नाव होतं लायला. पण सगळ्यांना वाटायचं की ती जादूगरीण आहे, म्हणून तिच्यासोबत कुणीच खेळत किंवा बोलत नसे. एकटेपणाने तिचा आनंद हिरावून घेतला. तिला तिच्या आजूबाजूच्या सगळ्या माणसांचा द्वेष वाटू लागला आणि एक दिवस तिने एक इच्छा व्यक्त केली. जो मला त्रास देईल त्याचा बर्फ बनेल. आणि मग तिने एक बर्फाचा महाल बनवला. सगळ्यांपासून दूर, एकटा, आनंदापासूनही दूर. ग्रेडा बर्फाच्या महालात पोहोचली आणि तेथे तिला दिसला के, बर्फाची मूर्ती बनवत असलेला. तू सापडलास शेवटी के. तू मला विसरलास. मी ग्रेडा. केने ग्रेडाकडे पाहिलं पण ओळखलं नाही. इथे असलेल्या प्रत्येक वस्तूप्रमाणे त्याचं हृदय देखील बर्फाचं बनलंय. ग्रेडाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. सोड याला, आता हा माझा आहे. मी तुला सुद्धा बर्फाचं बनवून टाकेन. नाही करणार तू असं काही. के, आय लव्ह यू. त्याला आठवलं. ग्रेडा, हो मला आठवलं. रागाने स्नो क्वीनने तिची जादूची छडी फिरवली जोरात आणि त्यातून निघाला एक भयंकर बर्फाचा खंजीर. तेव्हाच ग्रेडाने तिचा आरसा काढला आणि तो खंजीर त्यावर आपटून अदृश्य झाला. स्नो क्वीनने ग्रेडाच्या आरशात पाहिलं आणि तिला काहीतरी विचित्र वाटलं, कारण त्यात तिला दिसला लायलाचा चेहरा. अचानक स्नो क्वीन तिच्या गोड रूपात बदलली. ती लायला बनली. धन्यवाद. मला माहितीये की मी कोण आहे. मी पुन्हा स्वतंत्र झाले. बाय बाय. के आणि ग्रेडा एकमेकांकडे पाहून हसले. आता ते नेहमी सोबत राहणार होते, एकत्र मोठे होणार, त्या दोन गुलाबांसारखे जे त्यांच्या अंगणात आहेत.